मित्रांनो नमस्कार, मी विठ्ठल वाघाडे. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने महिलांच्या उद्धारासाठी आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि या योजनेमध्ये खूप काही सुधारणा करण्यात याव्या अशा सूचना त्यांना प्राप्त झाल्या आणि त्यानंतर दिनांक 2/7/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. तर त्याचा GR हा दिनांक 3 जुलै 2024 रोजी निघालेला आहे. तर ह्या नवीन GRनुसार कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण अशीच या योजनेबद्दलची माहिती आपण तुम्हाला देत राहू. तर पाहूया मित्रांनो या GRमध्ये नवीन कोणकोणत्या पद्धतीच्या सुधारणा करण्यात आल्या आहे. तर हा GR आहे मित्रांनो, दिनांक 3 जुलै 2024 रोजी निघालेला हा GR आहे आणि ह्या GRमध्ये काय काय सुधारणा करण्यात आले तर बघा, शासन निर्णयापासून आपण जाऊन आहे. तर शासन निर्णय काय म्हणते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय दिनांक 28/6/2024 लिहिलेला होता आणि काढलेला होता. त्यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर पहा की एक जी योजनेचा लाभार्थी होता, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अशा पद्धतीने अगोदर होता. तर आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील 21 ते 65 म्हणजे वय वाढवलेली आहे. 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे ही नवीन सुधारणा करण्यात आली, केवळ एक अविवाहित महिला. तर बघा अशा पद्धतीने ही सुधारणा करण्यात आली. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे तर त्या पात्रतेमध्ये सुद्धा थोडीबहुत सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे. तर अगोदर होती राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. तर आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये अशी सुधारणा आहे की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशा पद्धतीने ही सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अगोदर काय होती तर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने होती. तर आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष वय पूर्ण अशा पद्धतीने हे सुधारणा करण्यात आली आहे. त्यानंतर अपात्रतेमध्ये सुद्धा यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. तर अपात्रतामध्ये काय काय बदल करण्यात आलेले पाहूया. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. अशा पद्धतीने यामध्ये हा अगोदर होता, तर त्यामध्ये थोडी सुधारणा करण्यात आलेली आहे. तर सुधारणा कशा पद्धतीने करण्यात आली आहे तर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेले, म्हणजे 2.5 लाखपर्यंत बाह्य उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी आणि स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. म्हणजे जर तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल वार्षिक उत्पन्न आणि तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल किंवा कामगार असाल तर तुम्हालासुद्धा याचा लाभ घेता येईल. अशा पद्धतीने हे नवीन दुरुस्ती यामध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये 5वी अपात्रतेमधली जी दुरुस्ती आहे तीमध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशी पद्धतीची अपात्रता होती. तर त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये असा बदल करण्यात आले की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ज्या 1,500 किंवा त्यापेक्षा जास्तचा लाभ जर एखादी महिला घेत असेल तर ती महिला यामध्ये अपात्र होईल, अशी हा नंतरची सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर अपात्रतेबद्दलची जी 5वी सुधारणा आहे तीमध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, जास्त शेतजमीन असेल 5 एकरपेक्षा, तर तिला याचा लाभ घेता येत नव्हता. तर त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल असा आहे की येथील जी अपात्रतेची अट आहे ती वगळण्यात आलेली आहे. म्हणजे आता ज्यांच्याकडे शेती असेल किंवा नसेल किंवा 5 एकरपेक्षा जास्त जरी असेल तरीसुद्धा त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर
नंतरची जी सुधारणा करण्यात आलेली आहे की सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे आता कागदपत्र कोणकोणते राहतात पहा. अगोदर जे कागदपत्र होते ते होते महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. अशा पद्धतीने अगोदर जो कागदपत्र होते अगोदरच्या जी आरमध्ये. तर नवीन सुधारित जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे की नवीन सुधारित जी आरमध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, नंतर मतदार ओळखपत्र, नाहीतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र आणि प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ह्या चारपैकी अधिवास असेल तर तोही चालेल, रेशन कार्ड असेल तेही 15 वर्षाच्या अगोदरचे ते चालेल, मतदार ओळखपत्र असेल तो सुद्धा चालेल, किंवा शाळा सोडल्याचा दाखला जर असेल तुमच्याकडे तो सुद्धा चालेल, किंवा जन्मदाखला जरी असेल तरी तो सुद्धा तुम्हाला चालेल. तर बघा यामध्ये अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. त्यानंतर 6वा असा जो बदल यामध्ये करण्यात आलेला आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न म्हणजेच उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य होतं. तर त्यामध्ये थोडीबहुत सुधारणा करण्यात आलेली आहे. तर आता काय सुधारणा करण्यात आलेली आहे नवीन जीआरनुसार की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि किंवा पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे तुमच्याकडे जर पिवळा आणि केशरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला लागणार नाही, असा स्पष्ट उल्लेख या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे. जर ज्यांच्याकडे पिवळा किंवा केशरी प्रमाणपत्र नसेल तर त्यांना मग 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तर हे महत्त्वाची नोंद आहे मित्रांनो. एकतर तुमच्याकडे आधार कार्ड म्हणतो राशन कार्ड असणं जरुरी आहे, किंवा मग उत्पन्नाचा प्रमाणपत्र तो सुद्धा 2.5 लाखापेक्षा असणे आवश्यक आहे. तर ह्या दोन म्हणजे राशन कार्ड किंवा 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र ह्या दोनपैकी एक कोणतीही लागेल, अशा पद्धतीने हे कागदपत्रे इथं आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जी नवीन सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे. तर या सुधारणेनुसार तुम्ही लवकरात लवकर तुमचे फॉर्म म्हणजे तुमचे जे कागदपत्रे आहेत ते तयार करा. आणि आता काही क्षणामध्येच नवीन पोर्टलनुसार हे दाखला भरण्याची किंवा अर्ज भरण्याची प्रोसेस हे सुरू होईल. तर तुम्ही नजीकच्या अंगणवाडी केंद्र किंवा तुमचे जे सेतू केंद्र आहे, सेवा केंद्र आहे, त्यामध्ये जाऊन ऑफलाईन अगोदर हा फॉर्म भरायचा आहे. आणि ऑफलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर तो ऑफलाईन फॉर्म तिथं ऑनलाईनवर सबमिट करण्यात येईल आणि त्यानंतर तुमचे कागदपत्रसुद्धा त्यामध्ये सबमिट करण्यात येईल. तर अशा पद्धतीने हे कागदपत्र नवीन सुधारणेनुसार लागणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणे या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार. पाहू पुढची माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.